धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा त्या जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा त्या जिजाऊला. आज या जिजाऊची जयंती आहे, त्यामुळे त्यांना पुनश्च त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. नमस्कार, माझे नाव शिवश्री बाबासाहेब मोरे, इयत्ता चौथी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव उज्जैनीची मी विद्यार्थिनी. माझा वेशभूषेचा विषय आहे हिंदवी स्वराज्याचे तोर बांधणारे आदर्श आमचे राजे शिवछत्रपती यांची माय स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ. जाधवांची लेक आन सून भोसल्यांची, जाधवांची लेक आन सून भोसल्यांची, राजमाता वीर माता माय शिवबाची, राजमाता वीर माता माय शिवबाची. जाधवांची कन्या भोसल्याची सून, जाधवांची कन्या भोसल्याची सून, शिवबाची माता भाग्य कोणती अजून, शिवबाची माता भाग्य कोणती अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका नवी अभिमानाने डोलते, लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते. म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. मला चांगलाच आठवतोय तो दिवस 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनईचा गडे वाजू लागले आणि माझ्या पोटी एक तेजस्वी वीर जन्माला आला. शिवाय देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवा ठेवण्यात आले. तुम्हाला माहिती आहे का तो कसा असेल, तो कसा असेल? श्रीमंत, नीतिवंत, यशवंत, सावंतवंत, क्षत्रिय कुलवंत असा होता माझा शिवा, असा होता माझा शिवा बा. त्याचबरोबर अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडे नजरेने पाहत असेल तर त्याची काय गाय करू नका, अशी कडक शिस्तच आम्ही शिवाला दिली होती. आज मला शिवाची माय म्हणून जगभर ओळखले जाते, त्याचा मला अभिमान वाटतोय. माझी जी पुण्याई असेल ती आज फळायला आली. मी शिवासारख्या वाघाला जन्म दिलाय. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचे नाव एसाजी. 2000 शत्रूशी एकटाच असतो, त्याचे नाव बाजी. हात उडला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचे नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीतून ते पुण्यात आणतो, त्याचे नाव सत्ताजी. शत्रूच्या छावणीत घुसून त्याचा कलस तोडून आणतो, त्याचे नाव धनाजी. ठाणे वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो, त्याचे नाव संभाजी. आणि या सर्वांना मी स्वराज्याचे तोर बांधतो, त्याचे नाव माझा शिवाजी, त्याचे नाव माझा शिवाजी. माझा शिवबा सांगणे खूप सोपे आहे हो, माझा शिवबा ऐकायला खूप सोपे आहे हो. माझ्या शुभाचा जय घोष करणे खूप सोपे आहे हो, माझ्या शुभाला उंगी गाणे खूप सोपे आहे हो. पण माझ्या शुभाला अचानक आणणे खूप कठीण आहे हो, खूप कठीण आहे हो. रुद्राचा होता तो सिंहाचा ठसा होता, रुद्राचा होता तो सिंहाचा ठसा होता. विचारा ते हिमालयाला माझा राजाबाळ कसा होता, माझा राजाबाळ कसा होता. आज 350 वर्ष पूर्ण होत आली तरी या महाराष्ट्राच्या मातीला शिवाची गरज पडते. ही खूप मोठी शोकांतिका आहे ना. कधी म्हणा, बोला, विचारा आपल्या मनाला. कशी धरली असेल एवढी मोठी बलाढ्य तलवार त्या राजानं, कशी धरली असेल एवढी मोठी बलाढ्य तलवार त्या राजानं. आणि आज थंडी पडली की चहाचा कप हातात गेला, याचा मावळा थरथर कापतोय. की आज थंडी पडली की चहाचा कप हातात गेला, याचा मावळा थरथर कापतोय. की त्या रायगडाच्या पायऱ्याचा भित्तीचा मध्याचा वास येतोय, की त्या रायगडाच्या पायऱ्याचा भित्तीचा मध्याचा वास येतोय. आणि आजचा मावळा 31 डिसेंबरला गटारात लोळतोय, आणि आजचा मावळा 31 डिसेंबरला गटारात लोळतोय. खरंच राजे तुम्ही नसता तर अंगणात दिसली नसती तुळस, खरंच राजे तुम्ही नसता तर अंगणात दिसली नसती तुळस. आणि आता सर्वांच्या मोबाईलला एकच, आम्ही शुभक्ता, आम्ही शुभक्ता, आम्ही शुभक्तो. कसा असतो शुभक्ता? ज्याने पापाची मान कधी शर्मेने झुकू दिली नाही तो खरं शुभक्ता. ज्याने देव, देश आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरं शुभक्ता. ज्याने ठेवली माझ्या राजासारखी दाढी, तोंड
आणि चंद्रकोर कपाळाला लावली, समोरून येणारी प्रत्येक स्त्री बहीण मानली तर खरे शुभोत्तम. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि हेच आमच्या मावळ्याचे वर्तन आणि हीच माझ्या शिवबाची शिकवण. एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते.